नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्री होम लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहासाची साधने या पाठावरील स्वाध्याय सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये एक आहे, वर्धमान महावीर यांची शिकवण आगम साहित्य या ग्रंथातून मिळते। याचं उत्तर आहे आगम साहित्य। दोन, भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद होय। ब, योग्य जोड्या लावा। गट अ, गट ब। त्याच्यामध्ये एक आहे, लिखित साधने, परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णने। दोन, भौतिक साधने, नाणी, शस्त्रास्त्रे। तीन, मौखिक साधने, लोकगीते। प्रश्न दुसरा अ, संकल्पना चित्र पूर्ण करा। इतिहासाची साधने यामध्ये 3 प्रकार आहेत, लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने। प्रश्न दुसऱ्यातला ब, चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा। स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसत आहे, त्यातील पहिलं चित्र भौतिक साधनाचं आहे, दुसरं ही भौतिक साधने आणि तिसरं चित्र पण भौतिक साधनांचं आहे। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1, इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा। लिखित साधने आणि मौखिक साधने, त्याच्यामध्ये पहिला फरक आहे, लिहिलेल्या स्वरूपात जी साधने उपलब्ध आहेत त्यांना आपण लिखित साधने म्हणतो आणि लिहून न ठेवता तोंडी सांगितली जाणारी माहिती म्हणजे मौखिक साधने होय। लिखित साधनांचं उदाहरण बखरी, ताम्रपट, शिलालेख, ग्रंथ आणि प्रवास वर्णने इत्यादी। तर मौखिक साधनांचं उदाहरण आहे लोककथा, दंतकथा, ओव्या, पोवाडे, म्हणी, लोकगीते। यामधील तिसरा फरक आहे, लिखित साधनांमधून त्या काळातील भाषा, लिपी, संस्कृती, राजकीय धोरणे, समाजरचना, धार्मिक आणि सामाजिक विचारसरणी यांची माहिती मिळते। तर मौखिक साधनांमधून एखाद्या समाजाचा इतिहास, जीवनशैली, सामाजिक घटना, सण, उत्सव यांचे वर्णन पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते। प्रश्न दुसरा आहे, भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा। भौतिक साधने म्हणजे जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो अशी साधने। यामध्ये शिलालेख, ताम्रपट, जुनी नाणी, शस्त्रे, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती, जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, पाणवठे इत्यादींचा समावेश असतो। भौतिक साधनांचा वापर इतिहासाच्या अभ्यासात फार महत्त्वाचा असतो। भौतिक साधने त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात। ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानली जातात। 3, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा। चित्रपट, वृत्तपत्र, मासिके, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, संगणक व इंटरनेट यासारखी डिजिटल माध्यमे अशी आधुनिक काळातील साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील। प्रश्न क्रमांक 4, अ, एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादींवरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते ते लिहा। उत्तर आहे, जुनी नाणी किंवा मुद्रा यांच्या आधारे त्या काळातील अर्थव्यवस्था, राज्यकर्त्यांची नावे, धार्मिक परंपरा, कला यांची माहिती मिळते। तसेच त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला, विज्ञान यांची माहिती मिळते। पुढील तक्ता पूर्ण करा। शहराचे किंवा ठिकाणाचे नाव, वस्तू संग्रहालयाचे नाव आणि वैशिष्ट्ये। पहिला आहे मुंबई।
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. याचं वैशिष्ट्य आहे भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू संग्रहित आहेत. दुसरं आहे पुणे, या ठिकाणी आहे राजा दिनकर केळकर संग्रहालय. वैशिष्ट्य पूर्वीच्या काळातील लोकांच्या शैलीचे दर्शन घडवतात. तिसरं पुणे डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था. इथे विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 5, मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने